मी बनवणार आहे गव्हाचे लाडू. म्हणजे ह्या वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. तर चला मी आता दाखवते तुम्हाला. हे लाडू आपण गावरान तुपामध्ये बनवणार आहोत. तर मी आता कढई गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये तूप टाकते, मग हे पीठ टाकणार आहे. लाडूला तूप भरपूर लागतं, भरपूर टाकले. आता बघू, जसं कमी वाटेल तसं मग टाकूया. मध्यम गॅस करायचा, जास्त मोठ्या गॅसवर पण पीठ आपल्याला भाजायचं नाहीये. व्यवस्थित भाजलं जात नाही, मग जास्त पण भाजलं तर मग चव नाही लागणार. तूप कमी पडतंय, कारण अजून आणखीन टाकावं लागणार आहे. ह्याला भाजायला भरपूर वेळ लागतो. तसंच थोडा किंचित मोठा करते, कारण खूपच बारीक आहे गॅस. बारीक गॅसवर 15 मिनिटं तरी लागतील. सारखं असं एकसारखं पिठाला हलवत राहायचं. चांगलं पीठ भाजतं, त्याचा अजिबात कच्चापणा राहायला नाही पाहिजे, नाहीतर आपल्याला जसे हवेत तसे लाडू बनत नाही चवदार. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, खूप छान लागतं. ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं गव्हाचं आणि डाळीचं, त्याच वाटीने मी 1 वाटी साखर बारीक करून घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये मी बारीक करताना इलायची पण टाकली होती 2-3. आता थोडंसं पीठ थंड होते, म्हणजे इतकं पण थंड नाही करायचं. त्याच्यानंतर आपण साखर ऍड करतोय त्याच्यामध्ये. तर एकूण हे जे पीठ आहे ना, ते 3 वाटी आहे. तर 3 वाटीला 1 वाटी साखर टाकायची. मी आता साखर ऍड करते त्याच्यामध्ये. आणि आता पीठ थंड होऊ द्यायचं एकदम कोमट, मग आपण लाडू वळल्यानंतर. मला जास्त गोड नको होतं, म्हणून मी 3 वाटीला 1च वाटी साखर टाकली आहे. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर 1.5 वाटी तुम्ही 1.5 वाटी साखर वाटायची आणि मग टाकायची. मिश्रण ना माझ्याकडून जरा तूप जास्त पडल्यामुळं हे ना असं पातळ झाले. तर मी आता लाडू न करता याचे वड्याच पाडणार आहे. तर मी ताटाला तूप लावून घेते आणि त्याच्यावर ते मिश्रण टाकते. मी अशा प्रकारे मी पसरून घेतलंय. आता थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडूया.